नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या सर्वांचं सोशल इन्फो विथ प्रसाद या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. काही दिवसापूर्वी मी एक यूट्यूब चॅनल सुरू करण्याची घोषणा केली होती आणि आज त्या चॅनलची ऑफिशियली लिंक आणि इंट्रोडक्शन व्हिडिओ आपल्या सर्वांच्या समोर मी शेअर करतो. चॅनलच्या नावातच सोशल असल्यामुळे हे चॅनल संपूर्णतः सामाजिक विषयावरती आधारित असेल. सुरुवातीला आपण या चॅनलच्या माध्यमातून पुनर्वसन एक प्रवास ही मालिका सुरू करतोय. आपल्या सर्वांना हा विषय नक्कीच, ही मालिका नक्कीच आवडेल असं मी या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो. तर पुनर्वसन म्हणजे काय, ही पुनर्वसन प्रक्रिया कोण राबवतं, त्यामागचा शासनाचा उद्देश काय असतो, हे सर्व गोष्टींच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. तर सर्वप्रथम पुनर्वसनाचे प्रमुख 3 प्रकार बघूया. इतरही काय प्रकार असतील, त्यातले प्रमुख 3 प्रकार आपण काय ते बघूया. तर पहिला प्रकार आहे पुनर्वसन म्हणजे काय. तर पुनर्वसन ही प्रक्रिया शासनाकडून राबवली जाते, ते वेगवेगळ्या माध्यमातून राबवली जाते. पहिला प्रकार असा आहे की शासनाकडून अनेक पायाभूत प्रकल्प राबवले जातात, जसे की रेल्वे, महामार्ग, विमानतळ, औद्योगिक वसाहत, धरणे आणि अन्य काही प्रकल्प. ते प्रकल्प राबवत असताना अनेक लोकांचं स्थलांतर करावं लागतं, त्या लोकांचं पुनर्वसन करावं लागतं. हा एक पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की काही वेळा नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती ओढवते, त्यामध्ये भूकंप, महापूर, भूस्खलन असे काही घटना घडतात. त्यावेळी त्या ठिकाणच्या लोकांचं पुनर्वसन केलं जातं, त्या लोकांना स्थलांतरित केलं जातं, त्या लोकांचं पुनर्वसन प्रक्रिया राबवून त्या लोकांचं पुनर्वसन केलं जातं. तिसरा प्रकार आहे झोपडपट्टी पुनर्वसन. प्रामुख्यानं झोपडपट्टी ही आपल्याला शहरी भागामध्ये बघायला मिळेल. शहरी भागामध्ये ही झोपडपट्टी असते, त्या ठिकाणचं पुनर्वसन शासनाकडून हाती घेतलं जातं. आता नुकतंच आपल्याला धारावी, मुंबईतली किंवा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी या ठिकाणचं पुनर्वसनाचं काम महाराष्ट्र शासनातर्फे आता एका खाजगी विकासकाच्या माध्यमातून चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळेल. असे 3 प्रमुख प्रकार आहेत आणि त्या माध्यमातून शासन त्या लोकांचं पुनर्वसन करत असतं, वेगवेगळ्या प्रकारातून लोकांचं पुनर्वसन करत असतं. तर आपण प्रत्यक्ष ग्राउंडवरती जाऊन ज्या लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे, ज्या लोकांचं पुनर्वसन प्रक्रिया चालू आहे, अशा लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासन आहे किंवा ज्या विभागातर्फे, ज्या सरकारी विभागातर्फे त्या लोकांचं पुनर्वसन चालू आहे, अशा काही अधिकाऱ्यांची आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याही मुलाखती घेणार आहोत. त्यातले काही तज्ज्ञ मंडळ असतील, त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, त्या ठिकाणचे संघर्ष समिती असतील, त्या लोकांची आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत या पुनर्वसनात लोकांना आपल्याला मिळालं काय, लोकांचं खरंच पुनर्वसन झालेलं आहे का, त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे का, त्यांची सामाजिक प्रगती झालेली आहे का, त्यांना त्या पुनर्वसनातून त्यांचा योग्य मोबदला मिळालेला आहे का, शासनाला कोट्यावधी रुपये खर्च करून तो प्रकल्प यशस्वीपणे पार पाडता आलेला आहे का, त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या स्थानिक स्तरावरती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ते प्रकल्पाची डेडलाईन 2 वर्ष असेल तर 5 वर्षे का लागलेली आहे, त्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. या संदर्भात शासनाचे अनेक कायदे आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास कायदा आहे, भूसंपादन कायदा आहे, किंवा ज्यावेळी आपत्ती घडते त्यावेळी तत्कालीन परिस्थिती बघून काय कायदे तात्पुरते कायदे तयार केले जातात. अशा विविध प्रकारच्या कायद्याच्या आधारे लोकांचं पुनर्वसन होत असतं. अनेक वेळा सुरुवातीच्या काळामध्ये पुनर्वसनासाठी विरोध होतो, नंतर कालांतरानं ती प्रक्रिया स्मूथली ज्यावेळी घेतो आपण, त्या लोकांना समजून सांगतो, त्यावेळी ती प्रक्रिया पार पडण्यासाठी नक्कीच पुढं आपल्याला शासनातर्फे सहकार्य करावं लागतं आणि लोकांना त्या प्रक्रियेमध्ये सहभाग व्हावं लागतं. नक्कीच या पुनर्वसनातून सकारात्मक, नकारात्मक, त्यानंतर चांगले वाईट परिणाम काय होतात, सकारात्मक नकारात्मक परिणाम काय होतात, सामाजिक जीवनमान कसं बदलून जातं, लोकांची आर्थिक उन्नती किंवा त्यांचं वैयक्तिक जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल होतो, आणि शासनाकडून खरंच ती पुनर्वसन केल्यानंतर शासनाचा उद्देश खरोखर साध्य होतो का, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आपल्या सर्वांना सोशल इन्फो विथ प्रसाद हे चॅनल नक्कीच आवडेल. आपण सर्वांनी हे चॅनल माझं लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असणारं आयकॉन बटन दाबायला विसरू नका. इथून पुढे आपल्या सर्व नोटिफिकेशन येत राहतील. हा प्रयत्न मी पहिल्यांदाच करतोय. 2011 ते 2025 इथून पुढच्या काळामध्ये जो काय माझ्याकडं सरकारी, निमसरकारी आणि काही खाजगी कंपन्यांसाठी जो काय मी पुनर्वसन, गव्हर्नमेंट लायझनिंग, मीडिया असेल आणि सामाजिक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे सामाजिक परिणाम अभ्यास असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. जवळजवळ महाराष्ट्र, साऊथमधले कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश
इकडे नॉर्थमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश अशा स्टेटमध्ये मी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी काम केलेलं आहे. एकंदरीत माझ्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे मी ही माहिती आणि हा व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. आपण मला नक्कीच प्रतिसाद द्या. आपल्या कॉमेंट्स आणि आपल्या सूचना यूट्यूबच्या माझ्या कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. नक्कीच आपल्या सर्वांच्या सूचनाचं पालन केलं जाईल. पुन्हा एकदा मी सर्वांचं धन्यवाद देतो. आपले असेच सपोर्ट मला आपल्या पाठीशी राहावा असं मी तुम्हाला निमित्तानं आवाहन करतो. नक्कीच आपण एक चांगल्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया असं मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो. तुर्तास इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.